ವಿಜಯಪುರದ ಇಸಿಸಿ ಮಾನವ ಹಕ್ಕುಗಳ ಭವನದಲ್ಲಿ ಸೈಫನ್ ಮುಲ್ಕ್ ಡಾಂಗೆ ಅವರ ಪುತ್ರ ಮುಲುಕ್ ಸಾಬ್ ಬಾಬಾ ಡಾಂಗೆ ಅವರ ಜನ್ಮದಿನದಂದು ಸಂಭ್ರಮಾಚರಣೆ ನಡೆಯಿತು. ಗೌರವಾನ್ವಿತ ಇಸಿಸಿ ಮಾನವ ಹಕ್ಕುಗಳ ವಿಜಯಪುರ ತಂಡ ಉಸ್ತುವಾರಿ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದ ಶ್ರೀ ಶಬ್ಬೀರ್ ಅಹಮದ್ ಢಾಲಾಯತ್ ಅವರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಇಡೀ ತಂಡದೊಂದಿಗೆ ಈ ವಿಶೇಷ ದಿನಕ್ಕೆ ಜಮಾಯಿಸಿತು. ಎಸಿಸಿ ಮಾನವ ಹಕ್ಕುಗಳ ಭವನವು ಹಬ್ಬದ ಅಲಂಕಾರದಿಂದ ಸ್ವಾಗತಾರ್ಹ ವಾತಾವರಣವನ್ನು ಸೃಷ್ಟಿಸಿತು. ಪ್ರೀತಿಯಿಂದ ಬಾಬಾ ಎಂದು ಕರೆಯಲ್ಪಡುವ ಮುಲುಕ್ ಸಾಬ್ ಬಾಬಾ ಡಾಂಗೆಯವರಿಗೆ ಆತ್ಮೀಯ ಶುಭಾಶಯಗಳನ್ನು ವ್ಯಕ್ತಪಡಿಸುವ ಹೃತ್ಪೂರ್ವಕ ಭಾಷಣಗಳೊಂದಿಗೆ ಆಚರಣೆಯು ಪ್ರಾರಂಭವಾಯಿತು. ಈವೆಂಟ್ ಸಾಂಸ್ಕೃತಿಕ ಪ್ರದರ್ಶನಗಳು ಮತ್ತು ಆಚರಣೆಯನ್ನು ಸ್ಮರಣೀಯವಾಗಿಸುವ ಸಾಮೂಹಿಕ ಪ್ರಯತ್ನ ಸೇರಿದಂತೆ ವೈವಿಧ್ಯಮಯ ಚಟುವಟಿಕೆಗಳನ್ನು ಒಳಗೊಂಡಿತ್ತು. ಶ್ರೀ ಶಬ್ಬೀರ್ ಅಹಮದ್ ಢಾಲಾಯತ್ ಅವರು ಉಸ್ತುವಾರಿ ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಿ ತಮ್ಮ ಪಾತ್ರದಲ್ಲಿ ಸಕ್ರಿಯವಾಗಿ ಉತ್ಸವಗಳಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಿದರು. ನಿಕಟವಾಗಿ ಹೆಣೆದಿರುವ ಇಸಿಸಿ ಮಾನವ ಹಕ್ಕುಗಳ ಸಮುದಾಯದೊಳಗೆ ವೈಯಕ್ತಿಕ ಮೈಲಿಗಲ್ಲುಗಳನ್ನು ಆಚರಿಸುವ ಮಹತ್ವವನ್ನು ಬಲಪಡಿಸಿದರು. ಕೇಕ್ ಕತ್ತರಿಸುವ ಸಮಾರಂಭವು ಆಚರಣೆಯ ಕೇಂದ್ರವಾಗಿತ್ತು. ಹಂಚಿಕೊಂಡ ಸಂತೋಷ ಮತ್ತು ಏಕತೆಯನ್ನು ಸಂಕೇತಿಸುತ್ತದೆ. ಶ್ರೀ ಶಬ್ಬೀರ್ ಅಹಮದ್ ಢಾಲಾಯತ್ ಸೇರಿದಂತೆ ಇಡೀ ತಂಡವು ಒಟ್ಟಾಗಿ ಸಂಭ್ರಮಾಚರಣೆಯಲ್ಲಿ ಪಾಲ್ಗೊಂಡು ಹಬ್ಬದ ವಾತಾವರಣಕ್ಕೆ ಕಾರಣವಾಯಿತು. ಹುಟ್ಟುಹಬ್ಬದ ಆಚರಣೆಯು ಮುಲುಕ್ ಸಾಬ್ ಬಾಬಾ ಡಾಂಗೆ ಅವರ ವಿಶೇಷ ಕ್ಷಣ ಮಾತ್ರವಲ್ಲದೆ ಇಸಿಸಿ ಮಾನವ ಹಕ್ಕುಗಳ ವಿಜಯಪುರ ತಂಡದಲ್ಲಿ ಪೋಷಕ ಮತ್ತು ಕೌಟುಂಬಿಕ ವಾತಾವರಣವನ್ನು ಬೆಳೆಸುವ ಸಾಕ್ಷಿಯಾಗಿದೆ. आज हमारे भतीजे और हमारे सैफन मुलुक डांगे साहब के बेटे मुलुक साहब मेरे बहुत चहेते बाबा को मैं तहे दिल से इस जन्मदिन की मुबारकबाद देता हूं और आने वाले दिनों में हमारे मुलुक बाबा सैफन मुलुक डांगे साहब से भी 100 पट ज्यादा नाम करेंगे करके मैं उम्मीद भी करता हूँ और अल्लाह ताला से दुआ करता हूँ कि अल्लाह ताला उनको सेहत तंदुरुस्ती अता फरमाए और नेक हिदायत नेक तौफीक अता फरमाए और दीन के रास्ते पर मुकम्मल ईमान पर चलने की तौफीक अता फरमाए और आगे जिंदगी में तरक्की करे, ये उम्मीद करते हुए मैं और एक टाइम एआईसीसी ह्यूमन राइट्स की तरफ से और खास करके मेरी तरफ से बहुत बहुत मुबारकबाद देते हुए अपनी बात खत्म करता हूँ। आज का मौका बहुत ही सुनहरा मौका है, इसलिए कि बहाना तो हैप्पी बर्थडे का था, यहाँ पर सबके दिलों को मिलाना था, ये हकीकत थी। लेकिन देखिए औलाद का सुकून क्या चीज है। एक माँ अपने बच्चे को दूध पिला के अपना हक अदा करती है और जो है 9 महीने अपने पेट में रख लेती है, लेकिन बाप का कोई नहीं सोचता। बाप अपने बच्चे के लिए उम्र भर अपने इसमें दिमाग में रखे रहता है, क्योंकि बच्चा क्या करेगा, क्या आगे क्या बढ़ेगा, पढ़ेगा क्या, एजुकेशन करेगा क्या। माँ सिर्फ 9 महीने अपने पेट में रख लेती है, लेकिन बाप सारी उम्र भर तक अपने बच्चे का अपने दिमाग में रख ले रहता है। इसलिए एक इस्लाम बोलता है, इस्लाम के अंदर कहावत है, माँ जन्नत है तो बाप जन्नत का दरवाजा है। तो बाप की कदर हमने करना सीखनी चाहिए, क्योंकि हमारे में क्या हो गया है, माँ के दर्जा तो बहुत बुलंद है, बाप भी उसके कम नहीं है। औरत को अगर सजदे का हुक्म देता था अल्लाह, तो औरत को बोलता था शौहर को तेरे सजदा कर, क्योंकि शौहर उसकी देखभाल रखभाल हर चीज देखता है। तो एक बहाना था हमने इस मौके के ऊपर कि एक तो जन्मदिन मनाया गया है, ये तो पहली बहुत बड़ी मुबारकबाद हो और उसके दर्जात भी अल्लाह ताला बुलंद करे। और मैं अल्लाह से दुआ करता हूँ डांगे साहब, उनके औलाद भी, उनके जहान को, उनके खानदान को रोशन करे।